कैरीपासून तयार होणारे हे 4 पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ गोड, आंबट, तिखट चवींचे. पण प्रत्येक पदार्थामध्ये बालपणीची आठवण ही दडलेली आहेच. यातला एक जरी पदार्थ पानामध्ये वाढलेला असला तर जेवणाची चव दुप्पट होऊन जाते. आणि गंमत अशी आहे की हे पदार्थ बनवायला बिलकुल वेळ लागत नाही. फक्त काही मिनिटं, थोडीशी कैरी आणि स्वयंपाकघरामध्ये असे स्वाद तयार होतात जे तुम्हाला तुमच्या बालपणीच्या विश्वात नेतात. त्याच भन्नाट चवी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलोय. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कांदा कैरी बनवूया. रेसिपीज टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तोतापुरी कैरी मी इथे वापरतोय. ही थोडी कमी आंबट असते, पण याच्यापेक्षा थोडी आंबट असलेली कैरी वापरली तर जास्ती छान. कांदा कैरी आणखीन मस्त लागते. बिलकुल छोट्या पीसेसमध्ये मी कैरी कापून घेतोय. वाटलं तर आपण किसून पण घेऊ शकतो. एक मध्यम आकाराची कैरी आपण इथे घेतली होती. त्यासाठी 2 कांदे आपण बारीक चिरून घेऊया. काही घरांमध्ये कैरी आणि कांदा किसून वापरतात, पण मला असं वाटतं त्यांनी पाणी जास्ती सुटतं. त्यामुळे असं बारीक चिरलेलं जास्ती छान. थोडी कोथिंबीर पण आपण चिरून घेतलेली आहे, ती घालूया कांद्याच्या वरती. 1.5 टीस्पून मीठ घालूया याच्यावरती आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर. आता एक तडका बनवून घेऊया. त्यासाठी 1 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल किंवा जे कुठलं तेल घरी अवेलेबल असेल ते तापवून घ्यायचं आहे. 1 टीस्पून मोहरी घालूया. हा एक बेसिक तडका असतो. मोहरीचे दाणे फुटायला लागल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हिंगाचा स्वाद खूप महत्वाचा आहे. गॅस बंद केल्यानंतर 30-40 सेकंदानंतर थोडंसं टेम्परेचर कमी झालं की ताबडतोब घालूया 4 चिमूट हिंग आणि थोडं लाल तिखट आणि हा तडका घालूया कांदा कैरीवर. बस याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा कैरी रेडी आहे. याला सॅलड म्हणू शकता, चटणी म्हणू शकता किंवा लोणचं पण म्हणू शकता. याची आंबट तिखट चव आणि खमंग तडका एकदा खायला का सुरुवात केली की थांबणं कठीण होऊन जातं. खरं तर हे जसं लागेल तसं फ्रेश बनवून खाणं सगळ्यात उत्तम. पण जर याला आपण फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर 2 दिवस चालू शकतं. खूप जास्त शेल्फ लाईफ नाही आहे याचं, कारण कांदा आणि कैरी कच्ची आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामधला हा आवडीचा पदार्थ आहे, नाही का? आता बनवूया कैरीचा मेथांबा. हा माझा पर्सनल फेवरेट आहे आणि आईकडनं शिकून घेतलेला पदार्थ आहे. याच्यासाठी आंबट कैऱ्या वापरायच्या आहेत. तेव्हा कुठे याच्यामध्ये आंबट गोड चवीचा बॅलन्स निर्माण होतो. आंबट असलेल्या कच्च्या कैऱ्या आपण इथे वापरलेल्या आहेत. या कापतानाच तोंडात पाणी येत आहे. कापताना थोड्या मोठ्या आकाराचे तुकडे कापलेले आहेत. या कोळी बिलकुल फेकायच्या नाही आहेत बरं का. लहान असताना या कोळीसाठी तर भांडणं व्हायची आमची, अक्षरशः भावा बहिणींची. नंतर या कोळी चोकून खायला खूप मजा येते. मीडियम साईजच्या 3 कैऱ्या आपण इथे घेतलेल्या आहेत. 2 टेबलस्पून तेल आपण गरम केलेलं आहे. याच्यामध्ये घालूया 1 टीस्पून मोहरी. मोहरी फुटायला सुरुवात झाली की लगेच घालूया 1 टीस्पून मेथीचे दाणे. थोडासा कलर चेंज व्हायला लागला की अर्धा टीस्पून जिरे घालूया. थोडीशी हळद घालूया. खूप कमी घालायची हळद, कारण जास्ती घातली तर मेथांबाचा रंग काळसर होतो. 1/4 टीस्पून हिंग घालूया. मेथांबामध्ये मेथीचा आणि हिंगाचा फ्लेवर सगळ्यात महत्वाचा आहे. आता चिरलेली कैरी कोळी सकट घालूया याच्यामध्ये. 2 ते 3 मिनिट परतून घेऊया. आता 1.5 टीस्पून मीठ घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साधारणपणे अर्धा कप पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून याला शिजवायचं आहे 8 ते 10 मिनिटं, कैरीचे पीसेस शिजेपर्यंत. एकदा गूळ घातल्यानंतर कैरी व्यवस्थित शिजत नाही, म्हणून पहिले शिजवून घ्यायची. 10-12 मिनिटं शिजवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. जेवढी कैरी आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडा जास्ती तुमच्या अंदाजाने घाला. थोडा कमी जास्ती जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. 1 मिनिट ढवळून घेतलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. झाकणाच्या वरती पण पाणी घालायचं आहे आणि याला 7-8 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. यामुळे आतली स्टीम आतच राहते आणि टेम्परेचर पण मेंटेन होतं. थोड्या वेळाने झाकण उघडून मी लाल मिरची पावडर 1 टीस्पून घातलेली आहे. सिरप थोडा पातळ होता, थोडा उकळून त्याला घट्ट करून घेतलेला आहे. खूप जास्ती पण घट्ट करायचा नाही, कारण थंड झाल्यानंतर तो घट्ट होतो. मेथांबा तयार झालेला आहे. एका बोलमध्ये याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे हा मेथांबा. याचा रंग बघा. आंबट गोड तिखट चवीचा हा मेथांबा आणि याला मेथी आणि हिंगाचा स्वाद. याची शेल्फ लाईफ पण खूप चांगली असते. कमीत कमी 1 महिन्याची शेल्फ लाईफ त्याची आहेच. एअरटाईट कंटेनरमध्ये आपण फ्रीजमध्ये पण याला ठेवू शकतो. बऱ्याच घरांमध्ये 6-6 महिने टिकेल या हिशोबाने बनवला जातो. त्यासाठी थोडं तेल जास्ती टाकायला लागतं. या रेसिपीने हा एकदा बनवून बघा. खूपच टेस्टी बनतो हा. आता बनवूया आंबट डाळ. यासाठी मी 250 ग्रॅम चणा डाळ 4 तासासाठी भिजवून ठेवली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चणा डाळ पाण्यामधनं काढल्यानंतर एखाद्या सुक्या कपड्यावर ठेवून त्याला असं चोळून ड्राय करून घ्यायचं आहे. हे नाही केलं तर आंबट डाळ जास्ती ओली होते आणि डाळीला पाणी जास्ती सुटतं नंतर. आता ही डाळ मिक्सरच्या जारमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये घालूया. तिखटपणासाठी 4 हिरव्या मिरच्या घालूया. थोडं याला कुटायचं आहे, पण जाडसरच ठेवायचं आहे. थोडं कुटल्यानंतर 1 किसून घेतलेली कैरी घालूया याच्यामध्ये. कैरीसोबत याला थोडं परत कुटून घ्यायचं आहे, म्हणजे कैरी आणि ज्युसेस डाळीबरोबर एकजीव होतील. तुम्ही बघू शकता याला थोडं जाडसरच ठेवलेलं आहे आपण. याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता बनवूया एक तडका. 1.5 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल तापल्यावर घालूया 1 टीस्पून मोहरी.
मोहरी फुटायला लागल्यानंतर गॅस बंद करूया. आता घालूया 4 चिमूट हिंग, अर्धा टीस्पून हळद आणि 1/4 टीस्पून लाल तिखट. याला करून घेऊया मिक्स आणि हा तडका घालूया कुटून घेतलेल्या या मिश्रणावरती. या तडक्यामुळे याची चव एकदम खमंग होते बरं का. वर घालूया थोडी चिरलेली कोथिंबीर. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊया. ही आंबट डाळ साधारणपणे कच्चीच खाल्ली जाते, पण तुम्हाला हलकीशी शिजवायची असेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये याला घालून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफ आणू शकता. 1.5 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून साखर आपण याच्यावरती घातलेली आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ही आंबट डाळ रेडी झालेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, चैत्र गौरीच्या हळदी कुंकामध्ये ही आंबट डाळ आणि पन्ह किती महत्वाचं आहे ते. हळदी कुंकू छान साजरं होतं आणि हे पदार्थ चवीने खाल्ले जातात. हा फक्त एक पदार्थ नाहीये, हा महाराष्ट्राच्या सुंदर खाद्य संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्वाचा भाग आहे. याची शेल्फ लाईफ 1 ते 2 दिवसाची आहे. जेवढं आपण याला ताजं बनवून खाऊ तेवढं चांगलं. आता बनवूया कैरीचा तक्कू. 2 मीडियम साईजच्या कैऱ्या मी इथे किसून घेतलेल्या आहेत. याच्यात घालूया 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, बिलकुल 2 ते 3 चिमूट मेथीच्या दाण्यांची पावडर घालूया याच्यामध्ये. याच्यामुळे खूप छान स्वाद येतो, त्यामुळे जमलं तरी थोडी घाला. चिरलेला गूळ 3 टेबलस्पून मी इथे घातलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तडक्यासाठी 1 टेबलस्पून तेल गरम करून घेऊया. यात घालूया 1 टीस्पून मोहरी. मोहरीचे दाणे फुटायला लागल्यानंतर गॅस बंद करूया. 4 चिमूट हिंग घालूया आणि 1/4 टीस्पून हळद आणि हा तडका घालूया किसून घेतलेल्या कैरीवरती. थोडा गूळ कमी वाटत होता म्हणून मी 1 टेबलस्पून गूळ आणखीन याच्यामध्ये वाढवलेला आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हा तक्कू रेडी झालेला आहे. याची चव मस्त आंबट गोड तिखट असते आणि थोडंसं वरती कच्चं तेल घालून भाकरी बरोबर खाऊन बघा याला तुम्ही. चटकच लागते खायची. याची शेल्फ लाईफ 4 ते 5 दिवसांची आहे आणि फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये याला स्टोअर करूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.